हॅलो एव्हरीबडी, आय एम डॉक्टर श्वेता काटे. आय एम सायकोथेरपिस्ट अँड काउन्सिलर. तर आजचा विषय आहे, तुम्हाला जे दुःख देतात त्यांना माफ करणं गरजेचं का असतं. तुम्हाला जे खूप दुःख देतात त्यांना माफ करायचं का आणि केलं तर का, असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडलेला असतो. पण खरं सांगायचं तर माफ करणं म्हणजे समोरच्याची चूक बरोबर ठरणं नाही. माफ करणं म्हणजे स्वतःला त्या वेदनेतून मुक्त करणं आहे. आपण मनामध्ये राग, दुःख, नाराजगी हे धरून ठेवतो, पण यामुळे समोरच्यावर काही फरक पडत नाही. उलट फरक आपल्यालाच पडतो, आपणच त्रासात राहतो. कारण तुम्ही त्या आठवणी पुन्हा पुन्हा मनात जगत राहता आणि तुमचं मन थकून जातं. माफ केल्याने आठवणी नाहीशा होत नाही, पण त्यांचा तुमच्यावरचा जो प्रभाव आहे तो कमी होतो. तुम्हाला हलकं वाटू लागतं आणि तुम्हाला परत पुन्हा जगण्याची ताकद निर्माण होते. लक्षात ठेवा, तुम्हाला जे दुःख देतं त्यांना तुम्ही माफ करा, पण पुन्हा तिथेच जाऊ नका. कारण मनाची शांती जर हवी असेल तर भूतकाळ हा सोडावाच लागतो. पण तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काही गोष्टी नाही सोडू शकत, तर तुम्ही मला काउन्सिलिंगसाठी नक्की भेटू शकता. थँक्यू.